ऐतिहासिक किल्ले रायगडावरती 6 जून रोजी तारखेप्रमाणे आणि 19-20 जून रोजी तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला। या शिवराज्याभिषेक सोहळ्याकरता संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो शिवभक्तांनी हजेरी लावली होती। गडावरती आलेल्या शिवभक्तांच्या विविध सुविधा किल्ले रायगडावरती पुरवण्यासाठी प्रशासनामार्फत जय्यत तयारी देखील करण्यात आली होती। प्रशासनामार्फत मंत्री महोदय यांच्यासाठी जेवण व नाश्ता करण्यासाठी शामियानाही उभारण्यात आला होता। तसेच शिवभक्तांना भोजन व्यवस्था, पाणी बाटली, प्लास्टिकच्या पत्रावळ्या देण्यात आल्या होत्या। परंतु सामाजिक संस्था आणि प्रशासकीय यंत्रणेमार्फत हा कचरा दुसऱ्या दिवशी उचलण्यात आला, परंतु हा कचरा रायगड रोपवे अप्पर स्टेशनजवळ आणून टाकण्यात आला आहे। शिवराज्याभिषेक सोहळा होऊन आज जवळपास अनेक दिवस उलटून गेलेत, मात्र अद्याप हा कचरा पडून राहिल्याने या ठिकाणी दुर्गंधी पसरत असल्याने किल्ले रायगडावरती आलेले पर्यटक नेमके काय बोलतायत आपण पाहूया। एवढा आम्ही रायगड फिरलोय। शासनानं काम बऱ्यापैकी खूप छान केलेलं दिसतं। इकडं व्यवस्थित तटबंदी वगैरे उभारलेलं आहेत। सुरुवातीपासून आम्ही चित दरवाजाकडून वरती आलोय, बट बऱ्याच ठिकाणी आम्हाला ती थोडीशी घाण दिसते। आत्ताच नेमका शिवराज्याभिषेक सोहळा 6 जूनला पण झालाय आणि तिथीनुसार मला वाटतं 19 का 20 जूनच्या आसपास काहीतरी झालेला आहे तो। तर मग त्यावेळेस जे काही शिवभक्त आहेत त्यांनी जो काय कचरा पडलेला होता तो त्यांच्या स्वइच्छेने किंवा त्यांच्या शिवभक्तीतील जे काय प्रेम आहे त्याच्याने त्यांनी गोळा करून तो तुम्ही बघू शकताय इथं एका ठिकाणी व्यवस्थित गोळा करून ठेवलेला आहे। पण मी ज्यावेळेस आत्ता हे तिकीट घरापाशी आलो रोपवेनं जायसाठी, तिथे हे बघतोय तर इथून पुढचं काम खरं तर शासनाचं आहे। इथे गडाचे राखण करते किंवा म्हणून आपण इतिहासाचे साक्ष सांगणारे आपले गाईड जे असतात ते इथे उभे असतात, त्यांना ह्या गोष्टींचा भरपूर सारा त्रास होतोय। तर महाराष्ट्र शासनाला विनंती आहे तर त्यांनी थोडी ह्याकडे लक्ष द्यावं आणि याच्यावरती लवकरात लवकर जरा उपाययोजना करावी। हा राज्याभिषेक झाल्यानंतर जो रायगडावरचा जो कचरा साठलेला होता तो इथेच पडलेला आहे। तो प्रशासनाने त्याच्या इथं फार दुर्गंधी झालेली आहे व त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना त्रास होतोय। तरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन ही कचरा टाकला हलवावा अशी माझी एक विनंती आहे की जेणेकरून बाकीचे रायगड आज जवळजवळ 1000च्या वरती पर्यटक रोपवेवरती आलेले आहेत, तर त्यांना कोणाला असा त्रास होऊ नये, तरी ह्याच्याकडे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे।